तुमचा आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेही चांगली म्हणजे तुमच्या सर्वांशी चांगले संबंध आहेत, तर एकूण साताऱ्याचा कारभार कसा पाहता येते आता? नाही, शंभूराज देसाईंच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणाल तर ते माझे चांगले आमच्यावर एकमेकांचं आमचं चांगलं रिलेशन आहे. आम्ही चांगली मैत्री जपलेली आहे आणि ही मैत्री पक्षाच्या विरहित असते. पक्षाची लढाई असेल तर मी त्यांच्याकडे जाऊन प्रचार करतात, ते माझ्याकडे करतात विरोधामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये पक्ष वेगळा आणि एकमेकांचा आदर करा. मला माहीत नाही, पण त्यांनी एका चॅनलला कोणीतरी विचारलं त्यांना की शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष राज्याचे अध्यक्ष झाल्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, ते चांगले काम करणारे आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत. एवढं जर दिलदारपणा ते दाखवत असतात, मी पण तसं ठेवलं पाहिजे ना. पक्ष आणि निवडणुका राजकारण हा वेगळा भाग आहे. बरोबर. पण त्या माझं आणि त्यांचं चांगलं ट्युनिंग आहे. ते माझे पण निश्चितपणे विरोधी पक्षाचा असला तरी ते त्याप्रमाणे प्रत्येकाला रिस्पेक्ट देतात असं माझं मत आहे. ओके. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत थोडंसं विचारतो. ते साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी जाणवलं होतं. जर महाविकास आघाडीचं जागा वाटप जर सातारा जिल्ह्यात जर चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं. आणखीन काय झालेलं आहे माहितीये का, माझं असं, मी काय त्या ह्याच्यात नव्हतो, परंतु मला वाटतं काय माहितीये का, मागची निवडणूक जी आहे ना, ही ज्यांनी लढवलं नाही त्यांचं खरं म्हणलं तर त्यांनी मला वाटतं की ज्यांनी पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांचं आभार मानलं पाहिजे. का? वाचले, ते सगळ्या गोष्टीतून वाचले. आता निवडणूक करायची म्हणजे तुम्हाला माहिती आहे सोपी नाही. बरोबर. कारण वाचले एवढ्यासाठी म्हणतो कारण ती निवडणूकच नव्हती ना, असं शंका आहे. ती निवडणूकच नव्हती, ती निवडणूक मॅनेज केली होती असं चर्चा बाहेर आहे. आता इथं चर्चा बाहेर असेल तर माझ्यासारख्याला जर शंका येत असेल तर त्यांना मी सांगतो की तुम्ही माझा एका कार्यकर्ता मला भेटला. आता मागच्या वेळेला अनिल देसाई गेले, बोले राष्ट्रवादीच्या शरद पवारनं घातला. ते सर्व पक्ष होते. ते मागच्या निवडणुकीला फक्त जयकुमार गोरेंना विरोध करायचा म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला उमेदवाराला मदत केली, पण ते सर्व पक्ष होते. पण ते असताना ते गेले. मी त्यांना म्हणाले, ते बोलले काय, बोला तुम्ही मला पार्टी द्या. म्हणलं का? मला बोलले कसं काय? म्हणलं तुम्हाला तिकीट न मिळालं तुम्ही वाचला ना. ते जोरात हसले. ते काय समजायचे समजलं. पण एक आहे, या वेळेला निवडणुकीच्या संदर्भातून विचार करताना इलेक्टेड मेरिट याला महत्व दिलं पाहिजे. ओके. फक्त मागून तिकीट घ्यायची, मग त्यांनी काय होतं, संख्या कमी होते. मग कोणत्याही पक्षाचा असो, शिवसेना उभाटा असेल, आपली राष्ट्रवादी आमची असेल किंवा काँग्रेस असेल, तुम्ही तो माणूस खरोखर तिथं कोण येऊ शकतो याचा अभ्यास करून जर निर्णय घेतला, शेवटी कोणाला आता मध्ये चर्चा होते मुख्यमंत्री कोण होणार, अरे ते पुढचं ठरवून. आणि पवार साहेबांसारखा नेता आहे, त्यांनी एकदा ठरवलं. मग मला माहिती आहे अजितदादा किती वेळ बोलले मला मुख्यमंत्री होताना मला होता आलं नाही. साहेबांनी दिली ना, बाकीच्यांना पण संधीला. साहेब आहे तो. नाही, मला वाटतं एवढं वरिष्ठ नेतृत्व असताना संख्येवर जाऊ नका, पहिली समोरच्याची संख्या कमी केली पाहिजे, तरच आपलं अस्तित्व टिकेल असं माझं मत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.